नमस्कार मंडळी. जर तुम्हाला चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरे घरच्या घरी मिळाले तर काय मज्जा येईल ना. तर मग नेहमी रेस्टॉरंटमध्ये जाऊन तर आपण हे सगळं खाऊ शकत नाही ना. मग हे घरच्या घरी बनवायचं आणि टम्म फुगणारे भटुरे कसे फुगवायचे याची ट्रिक मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि मस्त चमचमीत असे अगदी रेस्टॉरंटच्या चवीचे छोलेसुद्धा. चला तर मग वेळ न घालवता झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे रात्रभर मी भिजत घातलेले चणे घेतलेले आहे. आता हे चणे तुम्ही रात्री भिजवायला विसरला असाल तर काय करायचं, गरम पाणी घ्यायचं आणि ते छोल्यामध्ये टाकून त्याला 2-3 तास भिजत घालायचं. अगदी जसे हवे आहेत तसेच छोले भिजतात. तर आता हे छोले मी कुकरमध्ये घालून घेतलेले आहे. आता त्यामध्ये हवं तितकं पाणी घालायचं आणि त्याचसोबत हळद, मीठ आणि काही खडे मसाले घालून घेत आहे. तर इथे खडे मसाल्यांमध्ये मी तेजपान, लवंग, दालचिनी, मिरे आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे. ती यामध्ये घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याला गॅसवर ठेवून 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या. आता इथे गॅसवर कुकर चढवून घेतलेला आहे. कुकर होतोय तोपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ मळून ठेवून देऊया. तसं तर भटुरे मैद्याचे बनवले जातात, पण मी गव्हाच्या पिठाचा वापर करून भटुरे बनवणार आहे. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये पाऊण चमचा मीठ घातलेला आहे, पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे, अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि सगळ्यात शेवटी दही घातलेला आहे. तर 2 मोठे चमचे दही घेतलेला आहे इथे मी आणि कपाने म्हणाल तर 1/4 कप दही घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 2 मोठे चमचे रवा घालते. रव्यामुळे आपले जे भटुरे असतात ते थोडे खुसखुशीत होतात. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घालून सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे जे गव्हाच्या पिठाचे भटुरे आपण बनवतोय ते अगदी चवीला मैद्याच्या भटुऱ्यासारखेच लागतात. थोडाफार फरक येत असेल आणि मैद्यासारखेच टम्म फुगतात सुद्धा. तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे, छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आता यावर थोडं तेल घालायचं आणि तेल सगळीकडे व्यवस्थित लावून यावर एखादी कापड किंवा मग एखादं भांडं झाकून याला 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. चला तर छोले कुकरमध्ये लावलेली आहेत. भटुऱ्याचं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता छोल्याची काही पूर्वतयारी करून ठेवून देऊया. 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते मी चॉपरमध्ये चॉप करून घेत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता हे चॉपर जेव्हापासनं माझ्याकडे आलेलं आहे त्यापासनं माझं काम इतकं हलकं झालेलं आहे. कोणते व्हेजिटेबल्स चॉप करायचे, एकदम फाईनली चॉप करायचे असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि वेळेची बचतसुद्धा होते. तर इथे माझे कांदे मी चॉप करून घेतलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटोसुद्धा चॉप करून घेत आहे. इथे कांदे आणि टोमॅटो दोन्ही चॉप करून झालेले आहे आणि आता कुकरसुद्धा थंडा झालेला आहे, त्याला उघडून बघूया. तर इथे छोलेसुद्धा आपली छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी हाताने दाबून बघितलेलं आहे तर छान पटकन तुटत आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. एका कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. मी इथे सरसोचं तेल वापरत आहे. तेल छान गडगडीत गरम करून घ्यायचं. सरसोचं तेल वापरत असल्यामुळे त्याचा उग्र वास किंवा चव असते ती येते, त्यामुळे तेल छान गरम झाल्यानंतरच बाकी सर्व फोडणी करायची. तर सगळ्यात आधी मी इथे 1 चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि चॉप करून घेतलेली कांदे घालून घेतलेले आहे. कांदे इथे आपल्याला छान सॉफ्ट शिजवून घ्यायचे आहे, थोडा हलका गोल्डन कलर येईपर्यंत. तर हे सगळं कमी आचेवर किंवा मग मीडियम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी काही वेळ आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत कांदी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. तर 1 चमचाभर मी इथे आलं लसणाची पेस्ट घालून घेत आहे. आता ही सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायची आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, कमी आचेवरच ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान असे
तेल सुटेपर्यंत आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी 2 चमचे तिखट घालून घेत आहे. त्यानंतर 1 चमचाभर धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. इथे हा मी घरीच तयार केलेला गरम मसाला घालत आहे. याऐवजी तुम्ही छोले मसालासुद्धा घालू शकता. आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे. तुम्हाला वाटत असेल की मसाले बुडाशी लागत आहे तर थोडं पाणीसुद्धा घालू शकता. मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी चॉप करून घेतलेले टोमॅटो घालून घेतलेले आहे. टोमॅटो छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी यामध्ये मीठ घालून घेत आहे. मगाशी आपण मसाल्यांसोबत मीठ घातलेलं नव्हतं, तर यामध्ये मी मीठ घालून घेत आहे. आणि मीठ घालताना हे लक्षात ठेवायचं की आपण याआधी चण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. ते सगळं लक्षात ठेवूनच यामध्ये मीठ घालायचं. आता आपला मसाला इथे तयार झालेला आहे. टोमॅटो छान सॉफ्ट झालेली आहेत. आता यामध्ये शिजवून घेतलेले चणे घालून घ्यायचे. चणे घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला रसा जेवढा करायचा आहे त्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त होत असेल तर थोडं पाणी घालू शकता, किंवा जर एवढीच पाहिजे असेल तर त्यावरच झाकण झाकून शिजवून घ्यायचं आहे. आता हार्डली 5 मिनटं ही चणे मी शिजवून घेतलेली आहेत, कारण ऑलरेडी आपण कुकरमध्ये लावल्यामुळे चणे शिजलेली होती. तर इथे आपले छोले तयार झालेले आहे. फक्त यामध्ये शेवटचा जो टच असतो तो द्यायचा आहे. तर यामध्ये मी 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेत आहे. 4 ते 5 उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या घालून घेत आहे. आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालून घेत आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर याला उकळी येऊ द्यायची. तर मिनिटभर उकळून घेतल्यानंतर इथे आपले छोले तयार झालेले आहे. आता गॅस बंद करून घ्यायची आणि भटुऱ्याची तयारी करून घ्यायची. तर भटुऱ्याचं पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते छान सॉफ्ट झालेलं आहे. त्यामधला एक गोळा घ्यायचा. मी इथे पोळीकरता वापरते तेवढा गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही छोटा मोठा तुम्हाला हवा तसा गोळा तयार करून घ्यायचा. दोन्ही साईडने छान तेल लावून घ्यायचं. आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोल पाहिजे असेल गोल, ओव्हल शेप पाहिजे असेल असं लांबसर आकाराचं, तसंसुद्धा तुम्ही भटुरे लाटून घेऊ शकता. आता इथे मी भटुरे लाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता पीठ छान मळून झाल्यामुळे इझिली भटुरे इथे लाटून होत आहे. तर अगदी हलक्या हाताने हे भटुरे लाटून घ्यायचे आहे. तर इथे मी एक लाटून घेतलेलं आहे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. ते छान कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यामध्ये भटुरे सोडायचे आहे. तर इथे माझं तेल छान गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी भटुरा सोडलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने झाऱ्याच्या मदतीने त्यावर दाब द्यायचा आहे. त्यामुळे भटुरा फुगतो. तर तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म भटुरा फुगलेला आहे आपला इथे. दोन्ही साईडनी छान अलटीपलटी करून हा भटुरा तळून घ्यायचा. तर भटुरा तळताना कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच भटुरा सोडायचा आहे. तर इथे तयार झालेला आहे भटुरा. या प्रकारे मी बाकी सगळे भटुरे तळून घेणार आहे. चला तर मग मस्त चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरे इथे आपले तयार झालेले आहेत. सगळ्यांना आवडणारे हे भटुरे खाण्याकरिता आपल्याला आता रेस्टॉरंटला जाण्याची काहीही गरज नाही. मस्त रेस्टॉरंटसारखे छोले भटुरे घरीच बनवायचे आणि मज्जा करायची. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून बघत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.